गंगापूर धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। गंगापूर धरणामधून 6160 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी आलंय। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। थेट माहितीसाठी जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडे। पवन, आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। परिणामी गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये आपल्याला वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे। पुराचा इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत सध्या पाणी आल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र बघायला मिळतंय। खरं तर सकाळी हेच पाणी दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत होतं, पायापर्यंत आलेलं होतं आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास प्रशासनाच्या वतीनं गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 6160 क्युसेसनं पाणी जे आहे ते गंगापूर धरणातून सोडलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही दृश्य या ठिकाणी बघायला मिळत आहे। दुतोंड्या मारुती हा पुराचा इंडिकेटर समजला जातो आणि त्याच्या आपल्याला कमरेपर्यंत पाणी लागल्याचं बघायला मिळत आहे। याचबरोबर आपण जर बघितलं तर गोदावरी नदी पात्रामधील अनेक लहान मोठी मंदिरं जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। धन्यवाद पवन एकूणच माहितीबद्दल। तर गंगापूर धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे।